सध्या वाढलेल्या उकाड्यानं संपूर्ण महाराष्ट्रात कहर केला आहे. विदर्भात तर सूर्य अक्षरशः आग ओकतोय की काय अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी उष्माघातामुळे लोकांना जीव गमवावा लागलाय. हे सारं घडतंय आणि यामागं कोणती कारणं आहेत याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यातून अनेक समज गैरसमज निर्माण होतात. भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं. असं होऊ नये म्हणून आताची परिस्थिती का उद्भवली आहे आणि त्यातून काय धडा घ्यायला पाहिजे याचं विश्लेषण करणारा हा व्हिडिओ तो शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अभिजित घोरपडे. भवताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत. गेल्या आठवड्याभरात विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर गेलं आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा इथं तर ते 46 अंशांच्याही पुढं गेलं आहे. अकोला इथं सर्वाधिक म्हणजे 46.9 अंशांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच ठिकाणी तापमानानं 40 अंशांचा टप्पा ओलांडला. हा उकाडा फक्त दिवसाच नाही तर रात्रीचं तापमानही सरासरीपेक्षा जास्त होतं. त्यामुळं रात्रीच्या वेळी अनुभवायला मिळणारा गारवासुद्धा गायब झाला. अशा परिस्थितीत शारीरिक मानसिक त्रास, अधीरता, अस्वस्थता, आरोग्याचे प्रश्न हे सारं उद्भवतं. त्याचाच अनुभव गेले काही दिवस राज्यातले नागरिक घेत आहेत. उकाड्यामुळं लोकांमध्ये अस्वस्थता आहे आणि अशी अस्वस्थता असली की त्यातून अनेक चुकीच्या अवैज्ञानिक गोष्टी पसरतात. भीती पसरते. संबंध नसलेल्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या जातात. सोशल मीडिया तर त्यासाठी कुप्रसिद्धच आहे. विशेषतः व्हॉट्सॲपवरून अशा गोष्टी पसरतात. म्हणूनच आता हा उकाडा का वाढला आहे त्यामागची कारणं, विज्ञान आणि संभाव्य परिणाम जाणून घ्यावे लागतील. महाराष्ट्राचा विचार केला तर एप्रिल आणि मे हे महिने उकाड्याचे असतात. विदर्भासारख्या काही प्रदेशांसाठी तर या 2 महिन्यांबरोबरच जून महिनासुद्धा तीव्र उकाड्याचा असतो. याच काळात ठिकठिकाणी कमाल तापमान नोंदवलं जातं. पण या संपूर्ण 2-3 महिन्यांमध्ये उकाडा एकसारखा नसतो. त्यात काही कारणांमुळे चढ उतार हे होतच असतात. त्याची काही कारणं आहेत. त्यात प्रामुख्यानं 3 घटकांची नोंद करावी लागेल. पहिला घटक म्हणजे उत्तरेकडून वाहत येणारे उष्ण आणि कोरडे वारे. हे वारे उत्तरेकडून येतात आणि आपल्याकडं उष्णतेच्या लाटा आणण्यास कारणीभूत ठरतात. दुसरा घटक आहे प्रतिचक्रवाती स्थिती म्हणजेच अँटीसायक्लॉन. हा शब्द ऐकायला अवघड वाटला तरी ही संकल्पना समजून घेतली तर ती अतिशय सोपी आहे. ही स्थिती असेल तेव्हा त्रासदायक उकाडा सहन करावा लागतो. त्याच्याबद्दल याच व्हिडिओत आपण पुढे समजून घेणार आहोत. उकाडा वाढवणारा तिसरा घटक म्हणजे हवेतलं आर्द्रतेचं वाढलेलं प्रमाण. उन्हाळ्यात ढगाळ वातावरणात हे अनुभवायला मिळतं. त्यामुळे सुद्धा उकाडा असह्य बनतो. राज्यात आता उद्भवलेल्या परिस्थितीला यापैकी कोणते घटक जबाबदार आहेत हे पाहूयात. आताच्या स्थितीमागं प्रमुख घटक आहे तो प्रतिचक्रवाती वाऱ्यांचा प्रभाव. अर्थातच तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रतिचक्रवाती वारे म्हणजे काय. तर वातावरणात साधारणतः 3 ते 5 किलोमीटर उंचीवर वारे घड्याळाच्या दिशेने फिरत असतात. या स्थितीला प्रतिचक्रवाती किंवा अँटीसायक्लोन स्थिती म्हणतात. त्याचा परिणाम म्हणून वरच्या थरातली हवा खालच्या दिशेनं ढकलली जाते. परिणामी जिथं हा घटक सक्रिय आहे तो प्रदेश कसल्या तरी आवरणानं झाकल्यासारखी स्थिती निर्माण होते. त्यामुळं त्या प्रदेशातील तापमानात मोठी वाढ होते. त्याचबरोबर तिथं इतरही काही गोष्टी घडतात. एकतर हवा फारशी वाहत नाही, त्यामुळे स्वाभाविकपणे तापमान जास्तच जाणवतं. याशिवाय या स्थितीत आकाश निरभ्र असतं. त्यामुळे सूर्याची किरणंसुद्धा प्रखर असतात. या सर्वांचा परिणाम म्हणून तापमानात वाढ होते. हवा खेळती राहत नसल्यामुळं रात्रीच्या वेळीसुद्धा उकाड्याचा त्रास जाणवतो. ही स्थिती जितकी जास्त दिवस कायम राहील तितकी त्याची तीव्रता वाढते. महाराष्ट्रात याच स्थितीमुळं उकाड्याची दाहकता वाढली आहे. तो अजूनही काही दिवस कायम राहील पण त्याची तीव्रता थोडीशी कमी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं आणखी काही दिवस तरी कमी अधिक प्रमाणात उष्मा सहन करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे हे निश्चित. खरं तर आताच्या उकाड्याबद्दलची परिस्थिती इतकीच आहे. पण अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यातून अनेक समज गैरसमज पसरतात.
सध्याही तसं घडतं आहे. काही जण या उष्म्याचा संबंध पुढील काही दिवसात येऊ घातलेल्या एल निनो या घटकाशी जोडतायत. त्याच्यामुळेच हे घडतंय आणि असं 100-150 वर्षांनंतर पहिल्यांदाच घडतंय असं काही जण सांगतायत. पण वस्तुस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी आहे. ती समजून घेणं गरजेचं आहे. एल निनो हा घटक भारतासह जगाच्या हवामानावर प्रभाव टाकणारा एक प्रमुख घटक आहे. तो दर 2 ते 7 वर्षांनी सक्रिय होतो. तो सक्रिय होतो तेव्हा प्रशांत महासागराच्या म्हणजेच पॅसिफिक ओशनच्या काही भागावरच्या पृष्ठभागाचं तापमान वाढतं. त्याचा परिणाम म्हणून वातावरणाचं तापमानही वाढतं हे खरं आहे. पण काही जणांनी त्याचा संबंध महाराष्ट्रात आत्ता वाढलेल्या तापमानाशी जोडला हे मात्र वस्तुस्थितीला धरून नाही. कारण एल निनो हा घटक या वर्षीच्या पावसाळ्यात सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. तो अजून सक्रिय झालेला नाही. त्यामुळं त्याचा संबंध आताच्या वाढलेल्या तापमानाशी जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आताच्या परिस्थितीवरून एक बाब निश्चितपणे म्हणता येते, ती म्हणजे आता जाणवत असलेल्या उकाड्याचा थेट संबंध आपण करत असलेल्या अनेक कृत्यांशी आहे. त्याचीच एक संकल्पना म्हणजे अर्बन हीट आयलंड. काही शहरांचा विचार केला तर एकाच शहरात काही ठिकाणी तापमान तुलनेनं जास्त नोंदवलं जातं तर काही ठिकाणी कमी नोंदवलं जातं. त्याचा संबंध त्या भागात वाढलेली बांधकामं, काँक्रिटीकरण, मोकळ्या मैदानांची, जागांची कमतरता, झाडांचं कमी झालेलं प्रमाण, बुजवून टाकलेल्या पाणथळ जागा, इमारती, घरांची चुकीची रचना या घटकांशी असतो. पुण्याचं उदाहरण घेतलं तर हे स्पष्टपणे पाहायला मिळतं आणि त्याचा संबंध याच घटकांशी असल्याचं हवामान अभ्यासक सांगतात. हेच इतर शहरांमध्ये तसेच वाढत चाललेली नगरं, मोठी गावं इथंही पाहायला मिळतं. या गोष्टींची दखल गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. कारण हवामानाच्या नैसर्गिक घटकांवर आपलं नियंत्रण असू शकत नाही. एखाद्या प्रदेशावर प्रतिचक्रवाती परिस्थिती निर्माण होणार का? हवेत आर्द्रतेचं प्रमाण वाढणार का? उत्तरेकडून उष्ण वारे येणार का? या गोष्टी आपल्या हातात नाहीत. पण त्याचवेळी आपल्या अवतीभोवती झाडांचं प्रमाण किती आहे? जमीन सिमेंट काँक्रीटनं किती व्यापली आहे? मैदानं, बागा, तलाव अशा मोकळ्या जागा सोडल्यात का? हवा खेळती राहील अशी घरांची रचना आहे का? या गोष्टी निश्चितच आपल्या हातात आहेत. त्यांच्याकडं लक्ष दिलं आणि त्यानुसार काही सुधारणा केल्या तर उकाड्याची दाहकता काही प्रमाणात कमी करणं नक्कीच शक्य आहे. अवतीभोवतीच्या वस्तीत, घरात हवा खेळती राहत असेल तर रात्रीच्या वेळी उकाड्यातून काही प्रमाणात दिलासा मिळतो. पण या सर्व गोष्टी ऐनवेळी करता येत नाहीत. त्यासाठी अवतीभोवतीचा परिसर आणि एकूणच गावांचं, शहरांचं शास्त्रशुद्ध नियोजन करावं लागेल. आता शहरं आणि गावं कशीही वाढत आहेत. ती वाढत असताना झाडं तोडली जातात. नद्या, ओढे, नैसर्गिक नाले यांच्यावर अतिक्रमणं होतात. मोकळ्या जागा बांधकामांनी भरून जातात. माती, मोकळी जमीन फार कुठं शिल्लक राहिली नाही. जास्तीत जास्त भागावर सिमेंट, काँक्रीट पसरलं जातं. ही आजची परिस्थिती आहे. हे रोखण्यासाठी कायदे, नियम आहेत, पण ते पाळले जातात का? हा खरा प्रश्न आहे. झाडांची तोड होते किंवा नद्यांवर अतिक्रमण होतं तेव्हा तो प्रश्न तेवढ्यापुरता नसतो, तर त्याचा संबंध आपल्याला उन्हाळ्यात जाणवणाऱ्या उकाड्याशी सुद्धा असतो. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज आपण कसे वागतो यावर आपलं भवितव्य अवलंबून असतं. म्हणूनच आता निसर्गावर होणारा आघात कमी केला नाही तर भविष्यात आपल्याला शहरांमध्ये आणि गावांमध्ये राहणं जास्तच त्रासदायक ठरेल. हे बदलायचं की नाही आपल्याला ठरवावं लागेल. त्यानुसार आपले लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते यांच्यावर दबाव आणावा लागेल. हेच आताच्या वाढलेल्या उकाड्यातून शिकावं लागेल. सध्या वाढलेल्या उकाड्याचं विश्लेषण करणारा हा भोवतालचा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भोवतालचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा. सध्या इथंच थांबूयात. धन्यवाद.